नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की राज्यपालांचं वर्तन जे आहे हे एक संवैधानिक पद आणि सातत्याने असंवैधानिक वर्तन करते आणि म्हणून राज्यपालांच्या भूमिकेमध्ये, राज्यपालांच्या कार्यपद्धतीमध्ये सर्वोच्च न्यायालय सुधार आणू शकेल काय या अनुषंगाने आपण विचार करणार आहोत. कारण पंजाबच्या याचिकेवरील सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सर्वच राज्यपालांचं कान टोचलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही काही प्रत्यक्ष लोकांकडून निवडून आलेले नाही आहात आणि त्यामुळं अशा पद्धतीने कायदे मंडळाने म्हणजे विधानसभेने केलेला कायदा हा विचारात न घेता किती दिवस पेंडिंग ठेवणं हे असंवैधानिक वर्तन आहे, अशा पद्धतीचा शेरा मारलेला आहे. पण यामुळं राज्यपालांमध्ये काही बदल होईल का आणि राज्यपालांच्या वर्तनामध्ये सुधार होईल का हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. तर या अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की राज्यपालांना निश्चित कालमर्यादा निश्चित करून दिलेली नसल्यामुळं राज्यपाल त्याच्यावर विचारच करत नाहीत. कारण एकदा जर त्यांनी फेरविचारासाठी पाठवलं तर त्यानंतर जर त्याच्यात सुधारणा केल्या किंवा जशाला तसं जरी विधानमंडळाने पाठवून दिला तरी ते मान्य करावं लागत असते आणि म्हणून ते फेरविचारासाठी सुद्धा पाठवत नाहीत, ते पेंडिंग ठेवून देतात. म्हणजे अशा पद्धतीने सरकारी आयोगामध्ये सरकारी आणि राज्यपाल केंद्र राज्य संबंध सुधारणेमध्ये ज्या शिफारशी केल्या होत्या त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की ज्या राज्यामध्ये केंद्र सरकारच्या विरोधी पक्षाचं सरकार आहे त्या राज्यामध्ये किमान केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाचा राज्यपाल नको आहे असं म्हटलं होतं. पण ती शिफारस कोणीही लक्षात घेतली नाही, ती शिफारस कुठल्याही पक्षाने लागू केली नाही आणि म्हणून मग काँग्रेसच्या काळात असो किंवा या काळात असो म्हणजे सुरुवातीपासून जे 1952 पासून ते 67 ला तर पुन्हा अधिक प्रमाणात राज्यपालांचा दुरुपयोग वाढायला सुरुवात झालेली आहे. राज्यपालांच्या दुर्वर्तनाची अनेक किस्से आपल्याला ज्ञात आहेत. एन.टी. रामाराव सरकार जर पाडलं कारण तेव्हा ते अमेरिकेत गेले होते सर्जरीसाठी आणि ते परत आले आणि नंतर मग त्यांनी दिल्लीमध्ये मोर्चा काढला त्यांच्यासोबत, म्हणजे बहुमतात असलेलं सरकार राज्यपालांनी तिथं दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली होती. म्हणजे अशा पद्धतीचे अनेक किस्से आपल्याला पाहता येतात. पण आज सुप्रीम कोर्टाने आता, कारण आता परिस्थिती बदललेली आहे आणि या घटनेमध्ये जरी तरतूद नसली तरी ती तरतूद करून कालमर्यादा निश्चित करून द्यावी लागेल किंवा सरकारी आयोगाने दिलेला जो रिपोर्ट आहे, सुधारणा ज्या सुचवलेल्या आहेत त्यानुसार त्या राज्यामध्ये राज्यपाल हे तटस्थ पद असलं पाहिजे. त्या केंद्रातल्याच पक्षाचं ते असते तेव्हा ते काय करते, संवैधानिक अधिकार काय आहेत हे पाहण्यापेक्षा केंद्रामध्ये गृहमंत्री काय म्हणतात किंवा तिथलं मंत्रिमंडळ काय म्हणते, पंतप्रधान काय म्हणतात यांच्याकडे पाहून ते काम करायला सुरुवात करतात आणि याचा अनुभव महाराष्ट्रामध्ये भगतसिंग कोश्यारीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. तर मित्र हो, या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. तर पाहू आपण की सुप्रीम कोर्टाच्या ह्याच्यानंतर सुद्धा म्हणजे राज्यपालांच्या वर्तणुकीमध्ये सर्वोच्च न्यायालय सुधार करू शकेल काय आणि सर्वोच्च न्यायालयाने काही कालमर्यादा ठरवली तर ती राज्यपाल पाळतील का हेही भारतीय राजकारणामध्ये आपल्याला पाहावं लागेल. जे विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांना राज्यपाल संमती देत नसल्याने पंजाब, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा या 4 बिगर भाजप शासित राज्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले. म्हणजे पंजाबच्या याचिकेवरील सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सर्वच राज्यपालांचं कान टोचलेलं आहे. म्हणजे राज्यपालांना लोकांनी निवडून दिलेलं नाही, तसेच कायदे मंडळाच्या कारभारावर त्यांना मर्यादित अधिकार आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. जे लोकनियुक्त सरकारांना सतत न्यायालयात धाव घ्यावी लागणं हे अत्यंत चुकीचं आहे असं त्यांनी शेरा मारलेला आहे. आणि म्हणून सरकार आणि राज्यपाल या दोघांनीही आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता सरन्यायाधीशांनी व्यक्त केलेली आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला येण्याच्या ऐनवेळी पंजाब आणि तेलंगणाच्या राज्यपालांनी रखडलेल्या काही विधेयकांना संमती दिली हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे न्यायालय, कारण हे जर नियंत्रण आणि संतुलन नसलं असतं तर काय झालं असतं हा प्रश्न आहे. हे सुनावणी होण्याच्या याच्यामध्येच ऐनवेळी पंजाब आणि तेलंगणाच्या राज्यपालांनी रखडलेल्या काही विधेयकाला संमती दिली खरी, पण सर्वोच्च न्यायालयाने कान टोचल्यावर तरी राज्यपालांच्या कारभारामध्ये सुधार होईल का हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. नुसतं तात्पुरतं हे होऊन चालणार नाही, तर कायम राज्यपालांच्या वर्तनामध्ये सुधार आपल्याला पाहावा लागेल. नाहीतर राज्यपाल हे पदच संविधानामध्ये निर्माण केलेलं पद म्हणजे केंद्र प्रबळ, जे घटक राज्य एखादा फुटून निघू नये त्याच्यावर केंद्राचा प्रभाव असावा या हेतूने घटना समितीमध्ये चर्चा होणे आलेला आहे. पण याचा उपयोग जर असा होत असेल तर हे पदच धोक्यात येते का अशी शंका आहे. जे राज्यपाल विधेयक अडवतात ती का अडवतात
हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकांना राज्यपालांनी संमती मिळाल्यावरच त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होते हे आपल्याला ज्ञात आहे. त्यामुळे मंजूर विधेयक राज्यपालांच्या संमतीसाठी राजभवनात पाठवले जाते, पण संमती देण्यासाठी राज्यपालावर घटनेमध्ये काहीच कालमर्यादा निश्चित केलेली नाही आणि याचा फायदा घेऊन राज्यपाल ते किती दिवस पेंडिंग ठेवतात. म्हणजे घटनेचं अनुच्छेद 2C हे जे कलम आहे त्या कलमामध्ये राज्यपालांनी विधेयकाला लवकरात लवकर संमती द्यावी किंवा फेरविचारात विधानसभेकडे पाठवावं अशी तरतूद आहे. लवकरात लवकर म्हणलं तर लवकरात लवकर म्हणजे किती? आता आपण पाहतो आहोत की राहुल नार्वेकर अद्याप सुनावणी घेत नाहीत. म्हणजे सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन सुद्धा, म्हणून मग आता सुप्रीम कोर्टाला कार्यकाल ठरवून द्यावा लागला तसाचा प्रकार आहे. म्हणजे राज्यपाल काय आणि मुख्यमंत्री काय आणि सभापती काय सगळीच अशी वर्तन करायला लागली तर न्यायालयाने काय करावं असा तो प्रश्न आहे. आणि म्हणून मग जनता जागरूक असणं हे अधिक महत्वाचं ठरत असते. म्हणजे विधानसभेमध्ये मंजूर केलेला कायदा आणि त्याची कालमर्यादा निश्चित करावी लागेल. म्हणजे राज्यपाल हे संमती देत नाहीत हे अनुभवास येत आहे आणि हे अनुभव लक्षात घेऊन राज्यपालांनी एखादे विधेयक फेरविचारार्थ पुन्हा विधिमंडळाकडे पाठवल्यास विधानसभा आहे त्या स्वरूपात किंवा फेरबदल करून विधेयक पुन्हा जर राज्यपालाकडे संमतीसाठी सादर करू शकते आणि ते केल्यानंतर मात्र 14 दिवसाच्या आत ते मंजूर करावं लागते, त्यावर सही करावी लागते अशी तरतूद आहे. पण विधेयकाला संमती द्यावी लागते हे सारं टाळण्याकरता राज्यपाल अलीकडे काय करत आहेत तर विधेयकावर निर्णयच घेत नाही, ती तिरंगळी टाकून देतात, पेंडिंग ठेवतात. ते जसं काय फार कामात असल्यासारखं आणि ते बाजूला ठेवून देतात. म्हणजे कोणत्याही राज्यामध्ये कोणत्या राज्यात किती विधेयक अडलीत हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हे किती भयावह आहे. म्हणजे बिगर भाजप शासित राज्यातील लोकनियुक्त सरकारे आणि राज्यपालांमधील वाद हा चिघळत आहे. सर्वोच्च न्यायालयात जाणाऱ्या 4 राज्यापैकी केरळमध्ये 8 विधेयकांना राज्यपाल संमतीच देत नाहीत नसल्याची तक्रार आहे. पंजाब सरकारने 7 विधेयक राज्यपालांनी रोखल्याचा आरोप केलेला होता. तेलंगणातही 3 विधेयकावर वाद होता, पण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर राज्यपालांनी विधेयकांना संमती दिल्याचे आता लक्षात येते, पेपरला न्यूज आलेली आहे. तामिळनाडू तर सर्वाधिक 12 विधेयकांना राज्यपालांनी अडवल्याचं तिथल्या सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. म्हणजे लक्षात घ्या, तामिळनाडूमध्ये 12, तेलंगणामध्ये 3, पंजाबमध्ये 7, म्हणजे हे किती प्रमाण आहे. केरळमध्ये 8. म्हणजे एवढे विधेयक जर त्याला तुम्ही कायदा म्हणून मान्यता देत नसाल आणि लोकनिर्वाचित विधिमंडळ कायदेमंडळ, त्याला मग कायदेमंडळ कसं म्हणायचं असा तो सगळा भाग आहे. विधेयक रोखण्याचा विशेष अधिकार राज्यपालांना आहे का तर हे जर आपण घटनेमध्ये पाहिलं, घटनेने राज्यपालांना दिलेल्या विशेष अधिकारामुळे हे विधेयक रोखू शकतात. मात्र विधानसभेने मंजूर केलेलं विधेयक पुन्हा विधानसभेकडे पाठवण्याच्या राज्यपालाच्या विशेष अधिकाराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले होते. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपालांनी काम करावे अशी घटनेच्या 163व्या कलमामध्ये स्पष्ट तरतूद आहे. म्हणजे शमशेर सिंग विरुद्ध पंजाब सरकार 1974चा हा खटला आहे आणि या खटल्यामध्ये 7 न्यायमूर्तीच्या घटनापीठाने हेच अधोरेखित केलेलं होतं की मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपालांनी काम करावं. म्हणजे हा जो विशेष अधिकार आहे विधेयक रोखण्याचा, म्हणजे तो तुम्ही फेरविचारासाठी पाठवू शकता आणि ते जर न्याय्य असेल, संविधानाला विरोधी जाणारा असेल तर ते त्याच्यात बदल करून देतील ना, असा तो भाग आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालय निर्देश देऊ शकते का यामध्ये आणि निश्चितपणे देऊ शकते. सर्वोच्च न्यायालय राज्यपालांना कोणतेही आदेश व निर्देश देऊ शकत नाही तसं तत्वतः, पण घटनेच्या 361व्या अनुच्छेदानुसार भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल कोणत्याही न्यायालयीन कामकाजाला उत्तरदायी नसतात. त्यांना न्यायालयीन कक्षेतून सवलत देण्यात आलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधान परिषदेवरील 12 नामनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीची शिफारस करूनही तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काहीच निर्णय घेतला नव्हता. या विलंबावर मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपालांना त्यांच्या घटनात्मक कर्तव्याची जाणीव करून दिली. म्हणजे एवढं करून सुद्धा पण आपण राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही हे स्पष्ट केलेलं होतं, हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. तसेच बाबरी मस्जिद उद्ध्वस्तीकरण खटल्यात उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग हे आरोपी होते, पण खटला सुनावणीसाठी अंतिम टप्प्यात आला तेव्हा कल्याण सिंग हे राज्यपालपदी असल्याने त्यांच्या विरोधात तेव्हा खटला चालवितला आला नव्हता. म्हणजे राज्यपालाच्या विरोधामध्ये खटला चालविता आला नव्हता. सर्वोच्च न्यायालय राज्यपालांना थेट आदेश देऊ शकत नाही असे मत लोकसभेचे निवृत्त सचिव आणि घटनेचे जाणकार PDT आचार्य यांनी व्यक्त केलेला आहे. हे लोकसत्तामध्ये तो संदर्भ आहे. या वादावर मार्ग कसा निघणार मग हाही प्रश्न आहे.
तर राज्यघटना राज्यपालांच्या निर्णयावर कालमर्यादा घालत नाही. ही स्थिती बदलण्यासाठी राज्यपालांना कालमर्यादा ठरवून घ्यावी म्हणून गेल्या एप्रिलमध्ये तामिळनाडू विधानसभेने ठराव करून राष्ट्रपती व केंद्र सरकारला आव्हान केले आहे. विधेयक रखडण्यात येत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने पंजाबच्या राज्यपालाकडून अधिक तपशील मागविला असून पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे. आणि मग आपण पाहू की येत्या शुक्रवारी काय होते आणि मग राज्यपालांच्या वर्तनामध्ये सर्वोच्च न्यायालय सुधार आणण्यासाठी काही नवीन फेरबदल करते का हे आपल्याला पाहावं लागेल. अन्यथा ही प्रथा अशी चालू राहील. कारण सरकारी आयोगाने केंद्र राज्य संबंध सुधारण्यासाठी ज्या शिफारशी केल्या होत्या की राज्यपाल पद आपण ज्यासाठी ठेवलं, ज्या हेतूसाठी ठेवलंय ते हेतू जरी लक्षात घेतला तरी ते सरकारला अशा पद्धतीने घोषित आणू नये म्हणून मग तशा ठिकाणी म्हणजे ज्या राज्यामध्ये केंद्रामधलं सरकार आहे, विरोधी पक्षाचं सरकार आहे, त्या राज्यामध्ये केंद्रातल्या पक्षाचे राज्यपाल नको असं म्हटलेलं आहे. पण अलीकडे काय होते की जे राजकीय नेते निवडणुकीमध्ये निवडून येत नाहीत हे होते, अशा लोकांना मग ते राज्यपाल म्हणून इकडं तिकडं पाठवत असतात पक्ष आणि ते एका सत्तेतल्या केंद्रातल्या सत्तेत असणाऱ्या पक्षाचीच ती असतात आणि म्हणून ती त्यांच्याच पद्धतीने काम करतात. गृह मंत्रालय आणि पंतप्रधान जे म्हणतील त्या पद्धतीने काम करतात. मग त्यांना सुप्रीम कोर्टाने त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देऊन सुद्धा जे मुंबई हायकोर्टाने जाणीव करून दिली भगतसिंग कोश्यारींना, पण त्यांनी ते काहीही मानलं नाही. आणि म्हणून आपल्याला प्रश्न असा पडतो की सुप्रीम कोर्ट या राज्यपालांच्या वर्तनामध्ये सुधार आणू शकेल का? कारण हे आणायचं असेल तर घटनेमध्येच काहीतरी बदल करावा लागेल आणि सुप्रीम कोर्टाला ठोस निर्णय घ्यावा लागेल न्यायपूर्ण अधिकाराखाली की अशा पद्धतीने घटनेची ही जी बेसिक स्ट्रक्चर आहे ती तुम्हाला बदलता येणार नाही आणि या पदाचा असा मोठ्या प्रमाणामध्ये दुरुपयोग करता येणार नाही असं त्यांना जाणीव करून द्यावी लागेल. तर पाहू आपण शुक्रवारच्या जस्टिस धनंजय चंद्रचूड आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आहेत आणि ते अलीकडे फार चांगले निर्णय देत आहेत. म्हणजे आपण नाही तर आम्ही नाही तर आपण भारताचे लोक अशा पद्धतीचा लोक जागृती झाली पाहिजे आणि संविधानाचं संरक्षण झालं पाहिजे यासाठीची त्यांची भूमिका अत्यंत रास्त राहिलेली आहे. आणि अशा भूमिकेसाठी आपण सुप्रीम कोर्टाचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे. आणि भारतीय राजकारणामध्ये राज्यपाल हे जे पद वादग्रस्त ठरत आहे त्याला सुधारण्यासाठी सुप्रीम कोर्टाने ठोस भूमिका घेतली पाहिजे. अन्यथा सरकारी कमिशनने दिलेला रिपोर्ट लक्षात घेऊन केंद्र सरकारने तरी ते लागू केला पाहिजे. नाहीतर जनता जागरूक झालेली आहे, जनतेला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. म्हणजे केंद्रातलं सरकार राज्यामध्ये आपल्या पक्षाचे विरोधी पक्षाचं सरकार असेल तर त्यांना अडथळे निर्माण करण्यासाठी जर राज्यपालाचा वापर करत असेल तर हे गैर आहे. मित्रहो, या चॅनलवर नव्यानं चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा, व्हिडिओ आवडला तर कमेंट करा, लाईक करा आणि आपलं मत सुद्धा कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.